खरंच मी तुम्हाला सांगते, हा वृक्ष जसा आहे तसंच आपलं जीवनसुद्धा आहे. रवींद्रनाथ टागोर यांची एक मला गोष्ट आठवली आणि ती तुम्हाला मी थोडक्यात सांगते. तर एकदा एक भिकारी सकाळी सकाळी भीक मागण्यासाठी आपल्या घरातून बाहेर पडतो. त्यावेळेस तो स्वतःच्या घरामधीलच थोडे मूठभर तांदूळ त्या झोळीमध्ये टाकून घेतो. कारण की लोकांना वाटावं की अगोदरच्यांनी यांना दान केलेलं आहे किंवा यांना भीक वाढलेला आहे, मग आपण वाढायला काहीच हरकत नाही आहे आणि आपण वाढायला पाहिजे. आणि ती झोळी घेऊन ते भिकारी आपल्या दारामध्ये आले असतानाच त्यांना अचानक एक सम्राटांची स्वारी आलेली दिसते आणि त्यांना खूप आनंद होतो की हा सम्राट आपल्याला आपली दलिंद्री दूर करेल, आपली भीक मागायची जी सवय आहे ती बंद करेल, आपल्याला खूप धन देईल, आपल्याला पैसा देईल, या आशेने तो तिथेच थांबतो. पण असं होतं की तो सम्राट येतो आणि रथातून खाली उतरतो आणि त्या भिकाऱ्याला म्हणतो की आज मला तुझ्याकडूनच काहीतरी पाहिजे आहे. तू भिकारी आहेस हे मला माहिती आहे, तरीसुद्धा माझी अपेक्षा आहे की तूच मला काहीतरी द्यावं. आणि आज मला अशी ज्योतिषांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर आज भिक्षा नाही मागितली या वेळेमध्ये आणि तुम्हाला जर भिक्षा नाही मिळाली, भीक नाही मिळालं, तर हे आपलं सगळं साम्राज्य आहे ते नष्ट होणार आहे. मग त्यावर तो भिकारी एवढा विचार करू लागला. आतापर्यंत तो भीक मागून जगलेला असताना सुद्धा त्याला मुठभर भीक द्यायला एवढं त्यांच्या जीवावर यायला लागलं. तो 3 वेळेस विचार करू लागला, झोळीत हात घालू लागला, काढू लागला, कारण त्याला द्यायची सवयच नव्हती, फक्त घ्यायची सवय होती. मग त्या झोळीमधून त्याने फक्त एक तांदळाचा दाणा काढला आणि त्या राजाच्या हातावर ठेवला आणि परत तो भीक मागण्यासाठी गेला. भीक मागत असताना त्याला दिवसभर एवढा त्रास झाला की खूपच त्रास झाला. पण आश्चर्य की त्या दिवशी त्याला झोळी भरून भीक मिळालं. तरी पण तो संतुष्ट नव्हता आणि त्याच्या मनामध्ये सतत तो विचार होता की माझा एक तांदळाचा दाणा मी आज तो भीक म्हणून दिलेला आहे. घरी गेल्यानंतर त्याची पत्नी, भिकाऱ्याची पत्नी खूप खुश होते. का हो, आज खूप दिवसानंतर तुम्हाला एवढं भीक मिळालेलं आहे. हे पाहून त्यांच्या घरचे सर्व आनंदित होतात. पण तो भिकारी खूप दुःखी होतो, कारण त्याने आयुष्यामध्ये कधीच दान दिलेलं नसतं किंवा कधीच भीक वाढलेलं नसतं. मग ते झोळी रिकामी करत असताना त्यामध्ये एक तांदळाचा दाणा जो त्या राजाला दिला होता, तर तो एकच दाणा त्या झोळीमध्ये सोन्याचा झालेला होता. आणि तो सोन्याचा एक तांदळाचा दाणा बघून परत त्या भिकाऱ्याला पश्चाताप होतो की अरे, मी जर मुठभर दिले असते तर आज हे सोन्याचे सगळे तांदूळ झाले असते, असा त्याला पश्चाताप होतो. खरंच माणूस हा किती लालची प्राणी आहे. तरीसुद्धा आपण एकमेकांना सहाय्य करत नाही किंवा एकमेकांच्या अडचणी दूर करत नाही आणि जरी केल्या तरी आपल्याला त्यामध्ये धोका मिळतो. आपण जरी चांगल्या भावनेने कोणाला मदत केली तरी आपल्याला ते वेळेवर देत नाहीत किंवा आपल्याला नुकसान सहन करावं लागतं. यामुळेच दान करण्याची किंवा एकमेकांना मदत करण्याची पद्धत ही कमी प्रमाणात होत आहे. धन्यवाद.